मोरया. आता हा आपला 6वा गणपती आहे, केकेचा राजा म्हणजे कुमार काकडेचा राजा. तर आपण जाऊन बघूया. ह्यांची दरवर्षी एक वेगळी मूर्ती असते, म्हणजे पूर्ण डायमंड वर्क असतं त्या मूर्तीला. सो तिथं मला खूप आवडते. सो आपण आता तुम्हालाही मी दाखवते कशी मूर्ती आहे. चला. कशी आहे? कैसा आहे? लड़के जैसा ही अभी भी. हाय. दत्तनगरचा महाराजा. सो दरवर्षी यांचं काहीतरी युनिक असतं डेकोरेशन, मूर्ती सगळ्या प्रकारे युनिक असतात. सो यावर्षी सुद्धा मला आतुरता आहे की काय डेकोरेशन असणार आहे. सो तुम्हालाही मी दाखवते. चला आतमध्ये जाऊया. सो इथे डान्स सुद्धा चालू आहे मस्तपैकी. आपण डान्स पण करू. गणपती आहे नगिनदासचा महाराजा. तो आपण आतमध्ये जाऊन बघूया, दर्शन घेऊया बाप्पांचा. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. होय. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका. सो हा आपला 8वा गणपती आहे नगिनदासचा महाराज. सो ह्यांच्या मंडळाला किती वर्ष झाले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा आपल्यासोबत आहेत, ते सांगतील आपल्याला. आमच्या मंडळाला 22 वर्ष झालेली आहे. आमचं हे मंडळ इथे नगिनदासमध्ये मार्केटमध्ये गणपती बसतो आमचा, त्यामुळे लोकांचा उत्साह भरपूर असतो. आणि आमच्या मंडळाला त्या गणपतीला नगिनदासचा महाराजा हे नाव दिलेलं आहे. आणि इथे लोकांची काही भरपूर जणांचे नवस वगैरे असतात ते पूर्ण झालेले आहे. इव्हन पहिल्या दिवशी एवढी गर्दी असते की स्थापना झाल्यानंतर खूप गर्दी, खूप नैवेद्य खूप असतात. आणि आता आमचा सोमवारी पूजा आहे, पूजे दिवशी भंडारा असतो. तरी नाही म्हटलं तर 2 ते 3 हजाराच्या वर माणसं जेवतात आमच्या इकडे. आणि मोठमोठी माणसं आमच्या इकडे दर्शनाला येतात.
असं आहे. आणि हे प्रबळचं काय कॉन्सेप्ट होतं तुमचं यावर्षी? हे बाप्पाच्या मागचं प्रभाव आहे. तुळजाभवानी देवी आहे आणि ती शिवाजी महाराज आहे. तुळजाभवानी देवी जी महाराजांना तलवार देताना दाखवलेला कॉन्सेप्ट आहे. सो हा कॉन्सेप्ट आपल्याला आवडला आहे आणि खूप छान आहे. असंच पुढच्या वर्षी तुम्ही अजून चांगलं काहीतरी करा आणि आमच्या व्ह्युअर्सला बघायला आवडेल. येतच सो नाही. एवढं वर्ष तुम्ही मंडळाचं कधी अप्स अँड डाऊन झालेत का? अप्स अँड डाऊन भरपूर झालेले आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. पण आमचे मंडळाचे अध्यक्ष बिपिन सपकाळ आहेत, त्यांनी भरपूर काही गोष्टी सांभाळून घेतलेल्या आहेत. मुलं आहेत. आता हे पूर्ण जे डेकोरेशन तुम्ही बघताय, लाईटीचं आणि कापडाचं डेकोरेशन, हे आपल्या मंडळाच्या मुलांनी दिवस रात्र जागून केलेलं आहे. आमच्या मंडळाची प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगाला प्रत्येक कार्यकर्ता धावपळत करत असतो, म्हणून एवढं सगळं होतं. धन्यवाद दादा आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया मतलब व्हिडिओ के लिए चालू दिया है फोन अभी. सो आम्ही आता आलेलो आहोत विरारला. नालासोपारा वेस्ट ईस्ट दोन्ही इकडचा गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता पोचलो विरारला. सो आता पहिला आपला आहे गरिबांचा राजा, काहीतरी युनिक नाव आहे. आपण आतमध्ये जाऊया आणि गरिबांचा राजाचा दर्शन घेऊया. चला. गरिबांचा राजा विरारच्या इथे. आणि ही मूर्ती आपल्या इथली दुसरी म्हणजे आपण दुसरी मूर्ती असेल जी 12 फुटाची आहे. नालासोपाऱ्यात आपण पहिली बघितली, ही दुसरी आहे गरिबांचा राजा, ही पण 12 फुटाची आहे. आणि आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष सतीश दादा आहेत आपल्यासोबत. सो दादा मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण म्हणजे मंडळ कधी स्थापन केलं आणि किती वर्ष झाले मंडळाला? मंडळाला झाले 45 वर्ष. हे 80मध्ये स्थापना केली. जे आमचे वरिष्ठ होते जे कमिटी मेंबर होते त्या लोकांनी केलेले. त्यानं हळूहळू म्हणजे पिढी वाढत गेली. आता तुम्ही संस्कृती पिढ्यानपिढ्या चालू ठेवणार आहे. आणि तुम्ही हे नाव का ठेवलं मला असं कळलं नाही. असं बरीच नावं आहेत पण गरिबांचा राजा हा का? गरीब राजा असताना एक गरीब बस्ती आहे. जो आमचे लोक जे वरिष्ठ होते अगोदर 80 टायमात ते 20-20, 10,000 रुपये वर्गणी काढून छोटीशी मूर्ती बसवायची. ते थोडे वाढत म्हणजे मूर्ती वाढत गेली. ते गरीब बस्तीने बाकी कुठे आम्ही फिरत नाही, फक्त हे एरिया सोडून. म्हणजे एरियातूनच तुम्ही जे कलेक्शन करतात त्याच्यातूनच तुम्ही गणेश उत्सव साजरा करतात. सो तुम्ही असं जाणून घेतलेलं आहे आता की फक्त एरियामध्येच कलेक्शन करून ते हा संस्कृती जपतात आहे आणि हा पिढ्यानपिढी ते पुढे पण जपणार आहेत. आता आपण बघू शकतात अजून लोक आहेत, हे पण पिढ्यानपिढी ही संस्कृती जपणार. आणि गणपती बाप्पा मोरया. भेटूया आता पुढे. गणपती बाप्पा. सो आपला दुसरा गणपती आहे विरारचा महाराजा. आणि आता आपण आतमध्ये जाऊनच बघूया की कसा आहे गणपती आणि दर्शन घेऊया. चला. आणि आपला लाडका चिमटा.
बसत नाही आहेत त्या, ते सोशल ॲक्टिव्हिटीजसुद्धा करतात. सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता की किती वर्ष या मंडळाला झाले आणि कशा प्रकारे ही संस्कृती जपतात आहे. सर्वप्रथम सर्वांना वीराच्या महाराज मंडळाकडून सर्व गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमच्या मंडळाचं नाव नवयुग सार्वजनिक गणेश मंडळ आणि त्याला वसई विरारमध्ये वीराचा महाराज म्हणून ओळखलं जातं. आणि कशा प्रकारे ही संस्कृती आपली जपतात आहे. आधी आमच्या मंडळाची स्थापना 1980ला झाली. त्यावेळेला आमचे संस्थापक आहेत दिलीप काळे आल्हाद होते. त्या मंडळाचे जे आधीचे जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी आपल्या इकडल्या परिसरामध्ये एक गणपतीचं मंदिर व्हावं त्यासाठी ती मंडळाची स्थापना केली. आणि त्या मंडळाच्या स्थापनेनंतर एक 8-9 वर्षानंतर इकडल्या पूर्ण परिसरामध्ये एक गणपतीचं मंदिर व्हावं, त्या इकडल्या एरियाला एक मंदिराचं नाव व्हावं, त्यासाठी त्याने ती संकल्पना तयार केली. ते मंडळाची स्थापना करून एक 8 वर्षानंतर त्यांनी मंदिर स्थापना केली. आणि त्याच्यानंतर मग आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना जॉईन जाऊन आजपर्यंत आम्ही हे मंडळ इथपर्यंत धन्यवाद. माहिती घेऊन आम्हाला खूप बरं वाटलं. आणि मी जशी ही मूर्ती बघते सेम लालबागच्या राजासारखी वाटते मला. अशी लालबागच्या राजासारखी मूर्ती आहे त्याच प्रकारे. त्याचप्रकारे लालबागच्या राजाची जी प्रतिकृती आहे तशीच ही लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे. आणि त्यांचे मूर्तिकार वडोदराचे निकेत मिस्त्री ते मूर्ती घडवण्यासाठी आपल्या मंडळामध्ये देतात. ती इथे जागेवर मूर्ती बनते. इकडे सो लालबागच्या राजाची जशी मूर्ती जाग्यावर बनते तशीच विरारच्या महाराजाची मूर्ती सुद्धा जाग्यावर बनते. अजून काय वैशिष्ट्य आहे मूर्तीबद्दल आपल्या? वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीकडे आपण ज्यावेळेला मंडपामध्ये काही भाविक आला आणि त्याने मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्यांचं मन होतं. आणि ते आपण 12 महिने ज्या देवाची वाढवत असतो त्या देवाला आपण प्रत्यक्षात बघितल्यानंतर ऑटोमॅटिकली मन होते आणि त्याचं मन होते. आणि त्यांच्या काही अशा अनुभव आम्हालाही त्यांनी शेअर केलेला तर आम्हालाही होतं. कारण की आपण त्या देवाची वाढ आणि आपण आल्यानंतर ते प्रत्यक्ष आपल्याला दिसून येतं. आणि ते दिसून आल्यानंतर त्यांना चरण स्पर्श करतो. त्यांच्या ज्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी चरणाला चरण स्पर्श करतो त्यावेळेला त्यांच्या जसं की लालबागच्या राजाच्या इकडे आपण म्हणजे मला तर असं वाटतं की लालबागच्या राजाचं आज दर्शन घेतलेलं आहे फायनली. कारण या मूर्तीला वरून लालबागच्या राजा सेम लालबागच्या बहु मूर्ती लालबागच्या राजासारखी आहे. सो ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. असंच संस्कृती जपत राहा, सण आपले जपत राहा. आणि 12.5 फुटाची मूर्ती अजून मोठी करा, चांगलं हे करा. आता मगाशी तुम्ही संस्कृतीबद्दल बोललात. ॲक्च्युअल आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे पुरुष होऊन गेलेले आहेत जेणेकरून त्यांनी ही स्थापना मंडळाची का केली आणि ती जेणेकरून जी लोकं आपण विचारलेली आहेत ती अशा सणानिमित्त एकत्र येतील आणि अशा सणानिमित्त एकत्र येऊन एक आपल्या सर्वांची युनिटी राहील आणि आपण एकमेकांना गेट टुगेदर करता येईल त्याच्यासाठी ही स्थापना केलेली असते. तीच त्या संकल्पनेतनं महाराष्ट्रामध्ये खूपच मंडळ त्यानिमित्ताने सगळे करतात. आणि त्या एक चांगल्या रीतीने पार पडतात. त्याच्याने येणाऱ्या पिढीला काहीतरी चांगल्या उद्देशाने त्यांना एकत्र घेऊन त्यांना समजवून. धन्यवाद दादा ही माहिती दिल्याबद्दल. काय